नगर परिषदेमध्ये जे मतदान प्रक्रिया पार पडली, काही 2-4 बूथावरली प्रक्रिया अजून चालूच आहे. एकंदरीत 12-13 बूथवर बूथ कॅप्चरिंग करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे. काही ठिकाणी कॅमेरे जे बसवलेले CCTV त्याच्यावर काळा कपडा झाकला आहे. दुसरी गोष्ट, त्या ठिकाणी ज्या लोकांना ह्यांनी पैसे दिले, तर ते पैसे दिलेला माणूस मतदान करायला जेव्हा आला त्यावेळेला मध्ये त्याचं मतदान बघण्याचा प्रयत्नसुद्धा या ठिकाणी केला. तिसरी गोष्ट, या ठिकाणचे जे मागच्या 18 वर्षापासून नगर परिषदेची सत्ता ज्यांच्यामध्ये आहे, ज्यांच्या हातात आहे, असे आमदार धनंजय मुंडे आणि मंत्री पंकजाताई मुंडे यांचा आज थोडासा नंगानाच बघायला मिळाला. यांनी जे काही पोचलेले काही लोक आहेत या परळीच्या भागामध्ये फॉर्च्युनर फिरवून दहशतीचं वातावरण मागच्या अनेक वर्षामध्ये ज्यांनी केलं आहे, शहरातले आणि शहराच्या म्हणजे काही ग्रामीण भागातले हे जे मोजके टगे, या टग्यांनी परळीचं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला आहे. पण परळीकरांनी मिळून बऱ्याच गोष्टी हाणून पाडल्यात, पण ह्यांची दहशत अजूनही आहे असं मी या ठिकाणी सांगतो. कारण या ठिकाणी मी प्रत्यक्ष साक्षीदार आहे. अनेक बूथवर मी स्वतः सकाळी 6:30 वाजल्यापासून परळीच्या जे अतिसंवेदनशील भाग त्या भागामध्ये राहायला पण आहे आणि त्याच भागात मी आज दिवसभर त्या ठिकाणी तळ ठोकून होतो. पण वारंवार जसं ती गोगलगाई असं तिला डवचिलं की त्याचं शिंगमध्ये जाते, तसं ह्यांचं आम्ही असं तिथं आहेत तोपर्यंत ह्यांनी थोडंसं शिस्तीत असायचं. जरासं आम्ही एखादं पाणी प्यायला जरी बाजूला झालो तरी लगेच ह्यांनी त्या मतदाराच्या मागं जाऊन मतदान स्वतः करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आहे. आमच्या बऱ्याच बूथ एजंटला ह्यांनी धमकावण्याचा सुद्धा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. पण परळीतली ही सुज्ञ जनता यांनी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मतदान देऊन हे परळीकर सुज्ञ आहेत. परळी ही पवारसाहेबाच्या विचाराला मानणारी आहे. परळी अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, व्यभिचाराला थारा न देणारी परळी आहे. आमच्या या पवित्र वैद्यनाथाच्या भूमीमध्ये लोकशाहीमध्ये नांदणाऱ्या लोकांनी नक्कीच आम्हाला मोठ्या प्रमाणात कौल दिलेला आहेत असं एकंदरीत चित्र सध्या तरी दिसत आहे. आणि निकालाच्या दिवशी आम्ही मोठ्या फरकानं त्या ठिकाणी विजय झालेलो असू असा ठाम विश्वास आम्हाला आहे.